पाहुयात पुढची बातमी। पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेतलेली आहे। मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करण्यात आली आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। दिल्लीमधली लोकनायक रुग्णालय या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे पोहोचले आणि दिल्लीमध्ये परवा जो स्फोट झालेला होता त्यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांची विचारपूस मोदींनी केली आहे। स्फोटाने दिल्ली हादरलेली होती आणि त्यामध्ये अनेक जण हे जखमी झाले होते, तर काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे आणि या जखमींना जवळच्याच लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे। आपण बघू शकतोय त्यांची स्थिती सध्या तरी स्टेबल दिसते, मात्र कोणाच्या हाताला लागलेला आहे तर कोणाच्या डोक्याला जखमा आपल्याला पाहायला मिळत आहेत। शक्तिशाली असा हा स्फोट झाला होता परवा संध्याकाळच्या सुमारास आणि त्यामध्ये जखमी झालेल्या या सर्व लोकांची भेट घेतलेली आहे देशाचे पंतप्रधान मोदींनी। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। नवी दिल्लीमधल्या LNJP रुग्णालयामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी विचारपूस केली आहे। तर परवा जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळेला देशाचे गृहमंत्री अमित शहा या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते, त्यांनी विचारपूस केलेली होती आणि त्याचबरोबर अमित शहा घटनास्थळी देखील गेले होते। मात्र पंतप्रधान मोदी हे भूतानच्या दौऱ्यावर होते काल आणि आज जेव्हा ते परतलेले आहे देशामध्ये त्यावेळेला त्यांनी या स्फोटातील जखमींची विचारपूस केली आहे। रुग्णालयामध्ये जाऊन ही भेट घेतली। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। दिल्लीमधली ही दृश्य आहेत आणि या स्फोटामध्ये जे लोक जखमी झाले आहेत त्यांची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्या हॉस्पिटलमधली ही दृश्य आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत थेट दिल्लीमधून। प्रशांत, काय सांगाल? मोदी भूतानवरून परतल्यानंतर थेट या ठिकाणी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची भेट घेतल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे इथे भूतानचा दौरा आटून नुकतेच भारतात दाखल झाले आणि भारतात दाखल होता होता त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण जे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये जे जखमी ज्या महोत्सवात जखमी असलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना दिलासा देण्याकरता जे दाखल झाले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने या घडामोडी होत होत्या, घडामोडी झाल्यानंतर ज्या बॉम्बस्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भूतानच्या यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निघून गेले होते आणि त्यानंतर थेट परततात ते थेट रुग्णालयात दाखल झाले। एक प्रकारे सर्व जे पीडित आहेत जखमी आहेत त्या सगळ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत होता आणि त्याचमुळे असं म्हणावं लागेल की निश्चितपणे हा एक प्रयत्न जो आहे यानंतर आता 5:30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये पंतप्रधान सहभागी होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत हे महत्वाचं आहे की सरळ थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात दाखल होऊन पीडितांची काळजी घेत आहेत, त्यांची बाजू जाणून घेत आहेत, त्यांना दिलासा देत आहे आणि त्यांना निश्चितपणे न्याय देईल भारत सरकार, त्यांना निश्चितपणे न्याय दिला असं स्पष्टपणे त्यांना आश्वासन देखील देत आहे। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्ली स्फोटानंतर मोठा खुलासा झालाय। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा कट या दहशतवाद्यांचा होता अशी माहिती आहे। राम मंदिर परिसरामध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून झालेल्या चौकशीनंतर हा मोठा खुलासा झालाय। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या रडारवर काशी आणि अयोध्या ही दोन पवित्र शहरं होती। आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार गर्दीच्या भागामध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट रचला गेला होता। त्यानंतर अयोध्या आणि काशी दोन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर अतिरिक्त सुरक्षा लेअर तयार करण्यात आलेत, तर चौकशी आणि तपासणीची पातळी अधिक कडक करण्यात आली आहे। अयोध्येत सर्वत्र पोलीस आणि विशेष सुरक्षा दल तैनात आहेत। कोणत्याही संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जाते। दरम्यान फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे। सुरक्षा एजन्सीमधील सूत्रांनुसार डॉक्टर शाहीनने महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता। या माहितीची पुष्टी केली जाते। उपलब्ध माहितीनुसार शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता, मात्र 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला। डॉक्टर शाहीनचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय तपासात पुढे येतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्यात। दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। तर आमचा घटस्फोट झाल्यानंतर मला काही माहिती नाही, धर्माबद्दल तिच्यात कधी विशेष कट्टरता दिसली नाही, ती स्वभावाने खूप उदारमतवादी होती असं तिच्या पतीने सांगितलंय।
मेरा जो है वो शादी में मेरी 2012-13 में मेरा डिवोर्स हो गया। उसका मेरा कोई उसका कनेक्शन नहीं था, कोई भी रिलेशनशिप नहीं था। ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पे। प्रेजेंट टाइम में भी कहीं नहीं कहीं पता था, और जब से वो गई हैं तब से उनसे मेरा कोई कॉन्टैक्ट नहीं था। सर क्या कारण मेरे बच्चों को सर कारण क्या रहा कि ये तो तलाक हो गया? कारण तो वही समझ सकते हैं क्योंकि उन्होंने किया था, तो वही समझ सकते हैं। दरम्यान जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फरीदाबादमधून मोठा स्फोटांचा साठा जप्त करण्यात आला होता। वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल 2900 किलो अमोनियम नायट्रेट सारखे स्फोटक द्रव्य आणि इतर आयईडी साहित्य तसंच शस्त्र सापडली होती। तर अद्यापही तब्बल 300 किलो अमोनियम नायट्रेट वेगवेगळ्या ठिकाणी लपवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे हे लपवलेलं अमोनियम नायट्रेट शोधण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। त्यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये रेड ऑपरेशन्स आणि सतर्कता वाढवण्यात आली आहे। संबंधित तपास आता NIA पोलिसांच्या विशेष पथकामार्फत पुढे नेला जातोय।